प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचनरूपी सेवेकरता निवडलेला श्लोक श्रीमद भगवद्गीता या ग्रंथामधील 4थ्या अध्यायातील 34व्या क्रमांकाचा गोड आणि चिंतनीय असा श्लोक आज आपण या ठिकाणी प्रवचनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. ज्या गीतेमधील हा श्लोक आहे, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हिंदू धर्माच्या पद्धतीने जर विचार केला तर आपले 2 धर्मग्रंथ आहेत. एक म्हणजे श्रीमद भगवद्गीता आणि दुसरा श्रीमद भागवत. श्रीमद भगवद्गीता जी आहे ती असा ग्रंथ आहे की जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणसाने आपलं व्यक्तिगत जीवन, पारमार्थिक जीवन, सर्व पद्धतीचं जीवन कशा पद्धतीने जगावं हे सांगणारा धर्मग्रंथ म्हणजे श्रीमद भगवत गीता. आणि शेवटी जगणं संपलं, आयुष्य संपल्यानंतर कसं मरावं हे सांगणारा धर्मग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत. त्यामधील जगावं कसं ही शिकवणारा, ही सांगणारा धर्मग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. गीता ही साक्षात भगवान विष्णूच्या, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखारविंदामधून बाहेर पडलेली आहे. गीता ही तत्वज्ञान आहे. ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण परमात्मा युद्धाच्या प्रसंगी कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला गीता सांगत होते. गीता हे तत्वज्ञान आहे. त्या ठिकाणी उपदेश करत असताना अर्जुनाला सांगतात की बा अर्जुना, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्ने नसेवया उपदेक्षन्ति ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. अर्जुना, कुठल्याही जीवात्म्याला, व्यक्तीला श्रेष्ठ असणारं जे काही ज्ञान आहे, आता श्रेष्ठ ज्ञान कशाला म्हणावं, कशा पद्धतीचं असेल, जे असणारं ज्ञान भगवंतापर्यंत आपल्याला घेऊन जातं त्या ज्ञानाला श्रेष्ठ आणि उत्तम असणारं ज्ञान म्हणावं. ज्या जीवात्म्याला श्रेष्ठ असणारं जे ज्ञान जे आहे ते जीवात्म्याला प्राप्त करायचं आहे, अशा व्यक्तीने, अशा जीवाने त्या ठिकाणी संत महात्म्यांच्या जवळ जावं आणि संत महात्म्यांना विचारल्याच्या नंतर योग्य असणारं जे काही ज्ञान आहे, योग्य असणारं जे ज्ञान आहे, तत्वज्ञान आहे, जे परमात्म्याला जाणतो, परमात्म्यापर्यंत घेऊन जाणारं ज्ञान आहे, ते ज्ञान संत महात्म्यांच्या स्वरूपाशिवाय जीवाला प्राप्त होत नाही. याच्यामध्ये यत्किंचितही संशय या ठिकाणी नाही. म्हणून माऊली ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात की ते ज्ञान पैगा बरवे. कुठलं ज्ञान? श्रेष्ठ असणारं ज्ञान. ती ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ज्ञानापर्यंत जायचे, भगवंतापर्यंत जायचे, जर देवापर्यंत जायचं असेल तर अगोदर संत महात्म्यांच्या जवळ जाणं काय आहे, गरजेचं आहे. आणि व्यावहारिक उदाहरण जर आपण पाहिलं, साधारणतः एखादा आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, एखादा प्रतिष्ठित व्यक्ती आहे आपल्या जीवनामधला, त्याची भेट घेण्याकरता आपल्याला जायचे. जर त्याला भेटायला जायचं असेल तर आपण डायरेक्ट जाऊन त्याला भेटू शकतो का? नाही भेटता येत. का? कारण की मोठी उच्च शिक्षित असतात, जबाबदारी असतात, त्यांचे कुणीतरी PA असतात, कामं भरपूर असतात. मग जर मंत्र्याला भेटायचे तर अगोदर त्यांच्या PAची काय करावी लागते? भेट घ्यावी लागते. तदनंतर आपण त्या मंत्री, आमदार, खासदारांना भेटू शकतो. जसं व्यावहारिक पद्धतीने जर पाहिलं तर आमदार, मंत्री, संत्री यांना भेटण्याकरता जर यांचे जर PA असू शकतात, तर जगाचा बाप ज्यांनी संपूर्ण सृष्टीची रचना केली, उत्पत्ती केली, या सर्व जगाचा, विश्वाचा कारभार ज्या भगवंताला सांभाळायचं आहे, त्या भगवंताचे सुद्धा कुणीतरी काय असतील? PA असतील ना. या भगवंताचे PA जर कोण असतील तर ते कोण आहेत? संत महात्मे आहेत. मग अगोदर जायचं कुणाकडे? संत महात्म्यांच्या जवळ जायचं. पर संत महात्म्यांच्या जवळ गेल्याच्या नंतर जशी आपली इच्छा असेल तसं ते ज्ञान संत महात्मे सांगतात की मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसले, जेणे अंतकरण बोधिले संकल्पा नाही. जे ज्ञान आपल्याला पाहिजे, जशी जीवात्म्याची इच्छा आहे, आपल्या इच्छेनुसार ज्यावेळी जीव म्हणजे तुम्ही, आम्ही संत महात्म्यांना प्रश्न करतो त्यावेळी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर ती संत महात्मे त्या ठिकाणी काय करत असतात? देत असतात. ही संत महात्मे असं तत्व आहे की संत महात्म्यांना जीवनामधलं एक तत्व माहिती आहे. काय माहिती आहे संत महात्म्यांना? महत्त्वाची गोष्ट की या संपूर्ण विश्वामध्ये जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी सर्व ठिकाणी काय आहे? देव आहे. ही तत्व जर कोण जाणत असतील तर ती आहेत
संत महात्मे माऊली ज्ञानोबाराय सांगतात की या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ती तत्वज्ञ संत स्वीकारिती, जयी स्थळी काष्टी पाशानी सर्व ठिकाणी देव आहे. हे फक्त कोण जाणतं? संत महात्मे जाणतात. मग ज्याला या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या, ज्याला भगवंताला जाणायचे, ज्याला श्रेष्ठ असणाऱ्या ज्ञानाला जाणायचे, त्यांनी अगोदर संत महात्म्यांच्या जवळ जाणं हे गरजेचं आहे. संतांची सेवा करणं हे गरजेचं आहे. कारण माऊली ज्ञानोबाराय सांगतात की जेथ ज्ञानाचा कुरुठा, तिथं सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. जर ज्ञानापर्यंत जायचे तर संत महात्म्यांची सेवारूपी उंबरठा ओलांडल्याशिवाय आपण तत्त्वज्ञानापर्यंत पोहोचू शकत नाही. आपण सर्वसामान्य लोक आहोत. प्रत्येकजण आपण 4 भिंतीच्या घरामध्ये राहतो, बरोबर? प्रत्येकजण 4 भिंतीच्या घरामध्ये राहतो. तर घराच्या दरवाजामध्ये जो असतो त्याला आपण उंबरठा म्हणतो. ज्यावेळी आपण आपल्या बाहेरून कुठलं कामकाज करून आपल्या घरी येतो, लक्षपूर्वक ऐका, आपण बाहेरून येतो, घरामध्ये प्रवेश करायचा आहे. 4 भिंतीचं घर आपलं आहे, घरामध्ये मुख्य दरवाजा आहे. दरवाजामध्ये जायचं नाही आणि घरामध्ये प्रवेश करायचा. करू शकतो आपण? करू शकतो? नाही करू शकत. का? कारण की त्या घराचा उंबरठा ओलांडल्याशिवाय आपण आपल्या स्वतःच्या घरामध्ये सुद्धा जाऊ शकत नाही. तर परमात्म्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं जर असेल तर सेवारूपी उंबरठा ओलांडल्याशिवाय, भक्तिरूपी उंबरठा ओलांडल्याशिवाय आपण त्या परमात्म्यापर्यंत, परमशक्तीपर्यंत जाऊ शकतो का? जाऊ शकत नाही. म्हणून तर करावी लागते ही भगवंताची भक्ती, भगवतीची भक्ती. हे श्रेष्ठ असणारं तत्त्वज्ञान जर जीवनामध्ये कोण सांगत असेल तर ते म्हणजे आहेत फक्त संत महात्मे. असो आपण शब्दशः श्लोकाचा अर्थ पाहिला, परंतु वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे ज्या निमित्ताने प्रयोजनरूपी सेवा ठेवण्यामध्ये आली आहे तिथला अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तर परात्पर परमेश्वर परम राज्य परमरसिका भक्तवांशल कल्पतरू भक्तवांशल दीनबंधू भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं, सर्व साधू संतांच्या आशीर्वादानं या ठिकाणी गुरुस्थानी असणारे गुरुवर्य गोपालदासजी महाराज यांच्या शुभ आशीर्वादानं, सोमनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी सुंदर असणारा श्री संतोषी मातेच्या कृपेने सुंदर असणारा शारदीय नवरात्र उत्सव या ठिकाणी चालू आहे. ही 3री असणारी तपपूर्ती सोहळा चालू आहे आणि आजच्या ही 5व्या दिवसाची प्रवचनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली. वास्तविकतः जर विचार केला तर मज पामर आहे काय थोरपणा, पायीची वाहन पायी बरे. या ठिकाणी सुंदर असणारं आयोजन आहे, सुंदर असणारं नियोजन आहे. गेल्या 4 दिवसापासून आपण भगवती मातेची, संतोषी मातेची आराधना करतो. फार सुंदर या ठिकाणी सोहळा, अतिशय गोड सोहळा या ठिकाणी चालू आहे. आराधना आपण शक्तीची करतो. आराधना आपण कोणाची करतो? भगवतीची करतो, दुर्गा मातेची करतो. की ही जी नवदुर्गा ज्या म्हणतो आपण, ही दुर्गा माता 9 स्वरूपाने काय झालेली आहे? अधिष्ठित झाली. आजचा हा 5वा दिवस. आज भगवतीचं स्वरूप जर आपण पाहिलं तर कुठल्या स्वरूपामध्ये आहे भगवती माता? स्कंद मातेच्या स्वरूपामध्ये. स्कंद मातेच्या स्वरूपामध्ये आज आपण या भगवती मातेची काय करतो? आराधना करतो, उपासना करतो. बरं, का केली पाहिजे? या भगवतीची आराधना केल्याच्या नंतर त्रैलोक्यामधील सर्व सुख असणारे आपल्या पदरामध्येही असणारी माता काय करत असते? या ठिकाणी टाकत असते. कोण आहे त्या स्कंद माता? काय यावं लागलं? कशी त्यांची उत्पत्ती झाली? कथाभाग आपल्या सर्वांना ज्ञात आहे. कारण की वक्त्यापेक्षा श्रोते मंडळी हे कशी असतात? चक्षु असतात. कारण की श्रोते मंडळी नेहमी कथा कीर्तन ही ऐकत आलेली असतात. तर स्कंद मातेला काय यावं लागलं? आपल्या सर्वांना इथपर्यंत कथा ज्ञात असेल की दक्ष प्रजापतीची असणारी कन्या सती माता त्या ठिकाणी यज्ञामध्ये भस्मसात झाली. हा प्रकार झाल्याच्या नंतर भगवान शंकर आता पत्नी या ठिकाणी नाही आहे, पत्नी या ठिकाणी राहिली नाही म्हणून कठोर असणारी तपश्चर्या करण्याकरता निघून गेले. कठोर तप त्या ठिकाणी त्यांचं चालू झालं. या भगवती मातेने तर हिमालयाच्या पोटी अवतार त्या ठिकाणी घेतलेला होता. तप त्या ठिकाणी प्रारंभ केलं आणि तप प्रारंभ केल्याच्या नंतर तारकासुर नामक एक असुर त्या ठिकाणी मातला. एवढा भयंकर असुर होता. त्या काळामध्ये राक्षसांना कमी होती का हो? नाही. त्या काळामध्ये भगवती मातेला यावं लागलं कशाकरिता? दुष्टांचं निर्दळन करण्याकरिता. बरं, आसुर कुणाला म्हणावं?
राक्षस कुणाला म्हणावं? आज आपण कलियुगामध्ये जन्माला आलेले व्यक्तिमत्व आहोत. कलियुगामध्ये राक्षस पाहिला कुणी? नाही पाहिला. कलियुगामध्ये असुर पाहिला? नाही पाहिला. असं तुम्ही म्हणताय, या गोष्टी मी मान्य करत नाही. कलियुगामध्ये सुद्धा राक्षस आहेत. अरे राक्षस म्हणजे कोण आहेत? असुर म्हणजे कोण आहेत? दानव म्हणजे कोण आहेत? आजही आपण बघतो 2 पायाचा व्यक्ती असतो, 2 पायाचा माणूस आपण बघतो, परंतु वृत्ती कशी असते? आसुरी प्रवृत्ती आहे. आजही आपण बघतो की आपल्या भारतभूमीमध्ये, महाराष्ट्रामध्ये असंख्य वाईट असणाऱ्या घटना घडतात. कित्येक मुलीवरती अत्याचार होतात. मला सांगा, हे करणारे जे दुष्ट आहेत, जरी मानव असले तरी काय आहे? ते राक्षस आहेत. म्हणजे आजच्या काळामध्ये राक्षस नाहीत का? आजच्या काळामध्ये सुद्धा हे काय आहेत? राक्षस आहेत. आपण संबोधतो की राक्षस ही जी व्याख्या आहे, ही प्रवृत्ती जी आहे, आसुरी वृत्तीची आहे. या वृत्तीला खऱ्या अर्थाने काय म्हटलंय? राक्षस म्हटलंय. तारकासुर नामक एक राक्षस प्रचंड तांडव याने घातलं होतं. कुठल्याही पद्धतीचे ऋषीमुनींना तपश्चर्या करू देत नव्हता. बरं, कशाच्या जोरावरती एवढा उन्मत्त झाला होता? कारण की त्याला वरदान प्राप्त होतं की या ठिकाणी भगवान शंकर आणि पार्वती माता यांचा असणारा सुपुत्र, यांच्याच मुलाकडून याचं काय होऊ शकतो? मृत्यू होऊ शकतो. परंतु या तारकासुराला चांगलं माहिती होतं की या ठिकाणी सती माता तर निघून गेल्या, भगवान शंकर जे आहेत ते तर आराधना करतात, तपश्चर्या, कठोर तपश्चर्या करण्याकरता निघून गेले. जिथं या दोघांना पुत्रच नाही आहे, जिथं या दोघांचं लग्नच झालं नाही, तिथं मुलगा उत्पन्न होण्याचा, मुलगा जन्माला येण्याचा काही संबंध नाही आहे. मग म्हणून त्या ठिकाणी उन्मत्त झाला, पाप त्या ठिकाणी करू लागला. ज्यावेळी या पापाला त्रस्त झाले सर्व देवता लोक, 33 कोटी देवता त्रस्त झाले. ज्यावेळी त्रास होऊ लागला त्यावेळी हे 33 कोटी असणारे देवता जे आहेत ते भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूला सर्व देवी देवतांनी प्रार्थना केली, काही करा, या ठिकाणी आपला स्वर्ग जे आहे, वैकुंठ लोक, स्वर्गलोक, या लोकावरती या तांडव चाललंय, या ठिकाणी बोडलं जाईल हे स्वर्गलोक, वाचवलं पाहिजे, याच्यासाठी काहीतरी करा. भगवान विष्णूकडे गेल्याच्या नंतर भगवान विष्णू सांगू लागले, अरे ज्यावेळी दक्ष प्रजापतीचा यज्ञ सुरू होता, त्या यज्ञामध्ये भगवान शंकराचा अपमान झाला. त्यावेळी तो अपमान होत असताना दक्ष ज्यावेळेस बोलत होता, सर्व देवता तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होता. कोणी एकही शब्द त्या ठिकाणी बोललं नाही की दक्षा, आज तुझ्या भगवंताचा अपमान करतोय, ज्या शंकराचा अपमान करतोय, हे चुकतोय दक्षा तू. हे सांगण्याचं धाडस त्या ठिकाणी कुणीही केलं नव्हतं. आज या ठिकाणी तुम्ही सर्वजण माझ्याकडे आलात, त्या ठिकाणी चुकलात. त्यामुळे सती माता त्या ठिकाणी यज्ञामध्ये भस्म झाल्या, जावं लागलं त्यांना. आणि त्याच कारणामुळे भगवान शंकर हे कठोर तपाला बसले. आता सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला की भगवान शंकर पार्वती माता यांच्या असणाऱ्या मुलाकडूनच तारकासुराचं काय होणार आहे? अंत होणार आहे. मग याच्यासाठी जर भगवान शंकराला आळवलं पाहिजे आपण. भगवान शंकराकडे त्या ठिकाणी गेले, भगवान शंकरांना विनंती केली. भगवान शंकरांनी सांगितलं, मी काही करू शकत नाही. अगोदर सती मातीला त्या ठिकाणी काय करावं लागेल? विनंती करावी लागेल. कारण की एकटा असणारा पुरुष जरी भगवंत असला तरी सुद्धा काही सुद्धा करू शकत नाही. आदिशक्तीची जोड त्या ठिकाणी लागते. अतिमाता भगवती माता त्या ठिकाणी पाहिजेत. मग त्या ठिकाणी जायला सांगितलं. सर्व देवता त्या ठिकाणी गेले, पार्वती मातेची विवंचना केली की तुम्हाला भगवान शंकरासोबत विवाह करावा लागेल आणि विवाह करून तुमचं असणारा सुपुत्र या ठिकाणी तो तारकासुरांचा वध करेल. भगवती मातेने म्हटले ठीक आहे. या ठिकाणी भगवती मातेने सुद्धा भगवान शंकराची तपश्चर्या प्रारंभ केली. भगवान शंकर प्रसन्न झाले, दोघांचा विवाह झाला आणि विवाह झाल्याच्या नंतर त्यांनी एका सुपुत्राला जन्म दिला. त्या सुपुत्राचं नाव होतं काय? स्कंद. आपण त्यांना कार्तिकेय सुद्धा म्हणतो. परंतु स्कंद या पुत्राला जन्म दिला आणि त्या स्कंद या पुत्राला जन्म दिला का दिला, कशा करता दिला, याचं कारण सर्वांना ज्ञात आहे. परंतु ती जी माता होती, जी भगवती आहे, दुर्गा मातेचं स्वरूप आहे, पार्वती माता ज्यांना म्हणतो, सती माता ज्यांना म्हणतो, त्यांचं एक नामकरण आहे स्कंद माता. त्या स्कंद मातेचे सुपुत्र असणारे स्कंद, त्यांना आपण कार्तिकेय म्हणतो. या कार्तिकेयने त्या तारकासुराचं काय केला? अंत केला. सर्व देवतेंचे सेनापती झाले. कोण?
कार्तिके 33 कोटी देवांचे सेनापती झाले. सरसेनापती झाल्यानंतर त्या तारकासुराचा वध त्या ठिकाणी केला आणि तेव्हापासून या भगवती मातेची आराधना आपण करू लागतो. या दुर्गा मातेला हे वेगळं असणारं नाव पडलं, ते म्हणजे स्कंद माता. या स्कंद मातेची आराधना जीवनामध्ये आपण करतो. या भगवतीपर्यंत जरी जायचं असेल, भगवंतापर्यंत जरी जायचं असेल, तरी काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. तत्त्वज्ञानाशिवाय आपण त्या भगवंताजवळ जाऊ शकतो? नाही जाऊ शकत. परंतु हे ज्ञान देणारे जर कोण असतील तर ते म्हणजे आहेत संत महात्मे. मी सुरुवातीला बोलून गेले, हे संत महात्म्यांची सेवा केल्याशिवाय आपण भगवंतापर्यंत जाऊ शकत नाही. आपण संतांची सेवा केल्यानंतर जे काही आपले प्रश्न असतील, माऊली ज्ञानोबराय सांगतात, जी आपली इच्छा आहे की मग अपेक्षित जे आपुले जी इच्छा असेल विचारली आपण संत महात्म्यांना, त्याचं अचूक उत्तर देण्याचं कार्य कोण करतं? जीवनामध्ये संत तत्व जे आहेत ते जीवनामध्ये करत असतात. म्हणून माणसाने संत महात्म्याच्या संगतीमध्ये जावं. जीवनामध्ये संगत ही चांगल्याची केली पाहिजे. काय होतं चांगल्याच्या संगतीने? तुकोबाराय सांगतात, जर संगत ही सज्जनाची केली तर माणसाला वैकुंठ लोक, कैलास लोक, स्वर्ग लोकाची काय होते? प्राप्ती होते. हीच संगती जर बिघडली, ही संगती जर दुर्जनाची केली तर इथं काय तोटा आहे का? नाही, इथं सुद्धा तोटा नाही. इथं फुकटचं तिकीट मिळतं आपल्याला, परंतु कुठलं? नरकाचं तिकीट मिळतं. मग आपल्या हातामध्ये आहे, कारण की माणूस म्हणतो की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपल्या हातामध्ये आहे. पुण्य करून आपल्याला स्वर्गाला जायचं की पाप करून आपल्याला नरकाला जायचं. परंतु संतांची संगती जर गेली, फायदा काय बघा? संगतीचा फायदा काय बघा? पाण्याचा एक थेंब, त्या पाण्याच्या थेंबाने जर गरम तव्याची संगती केली, जो अतिशय लालबुंद झालेला तवा, ज्याच्यावरती आपण भाकरी भाजतो, अन्न भाजतो, तो तवा, त्या पाण्याच्या थेंबाने जर गरम तव्याची संगती केली तर त्याचं अस्तित्व काय होतं? नष्ट होतं. त्याच पाण्याच्या थेंबाने जर कमळाच्या पाण्याची संगती केली, कमळाच्या पानाची संगती केली तर तो थेंब मोत्यासारखा चमकतो. आणि त्याच पाण्याच्या थेंबाने जर संगती शिंपल्याची केली तर त्या ठिकाणी तो काय होतो? मोती होतो. इथं सुद्धा तसंच आहे. जीवानी संगती जर दुर्जनाची केली तर त्याचं अस्तित्व काय होतं? नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. संगती जर सज्जनाची केली तर तो मोत्यासारखा चमकतो, त्याचं अस्तित्व मोत्यासारखं चमकतं. आणि तीच संगती जर आपण संत महात्म्यांची केली तर आपलं जीवन मोती स्वरूप होतं. म्हणजे फरक कशाचा आहे? संगतीचा आहे. आपण शेतकरी वर्ग आहोत. आपल्या शेतामध्ये विहीर असते. विहिरीमध्ये काय असतं? दूध असतं, अमृत असतं. काय असतं विहिरीमध्ये? पाणी असतं. त्या विहिरीमधलं पाणी तो शेतकरी, 5 एकर क्षेत्र आहे, अर्धा एकर ऊस आहे, अर्धा एकर मिरची आहे, अर्धा एकर कारला आहे, अर्धा एकर भोपळा आहे, म्हणजे वेगवेगळे पिकं त्याने आपल्या शेतामध्ये लावलं. आता पाणी एका विहिरीचं आहे, लक्षपूर्वक आहे का? पाणी हे एक आहे. तो शेतकरी तेच असणारं ते विहिरीचं पाणी ऊसाला देतो तर ऊस हा गोड झाला का? पाण्याने गोडीची संगती केली आहे, पाण्याने ऊसाची संगती केली आहे, त्याला काय प्राप्त झाला? गोडवा प्राप्त झाला. तेच पाणी कारल्याला दिलं, कारल्याची संगती केली पाण्याने तर त्या ठिकाणी काय व्हावं लागलं? कडू व्हावं लागलं. त्याच पाण्याने मिरचीची संगती केली, मिरचीला ते पाणी सोडलं, मिरची कशी झाली? तिखट झाली. तेच पाणी बोरीच्या बागाला दिलं, बोर ही आंबट आहे, त्या ठिकाणी पाणी कसं झालं? आंबट झालं. सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे, जशी संगती जीवनामध्ये आपण करू तसं व्यक्तिमत्व, तसं आपलं जीवन त्या ठिकाणी काय होत असतं? घडत असतं. म्हणून माणसाने जीवनामध्ये संगत संतनती करले, म्हणजे संत महात्म्याची संगती जीवनामध्ये केली पाहिजे. पर संतांची संगती केल्याच्या नंतर फायदा काय होतो? भागवतामध्ये अतिशय गोड विषय आला. स्वतः देवर्षी नारद आपल्या स्वतःचं आत्मचरित्र सांगतायत. आपलं आत्मचरित्र सांगतायत की मी ज्यावेळेस स्वर्गलोकामध्ये गंधर्व होतो. कोण? स्वतः नारद महर्षी. आता लक्षपूर्वक आहे का? कोण सांगतंय? नारद महर्षी आपलं आत्मवृत्तांत सांगतायत की आत्मचरित्र सांगतायत. मी स्वर्गलोकामध्ये उपबर्हण नावाचं गंधर्व होतो. गंधर्वाचं काम काय आहे? गायन करणं.
स्वर्ग लोकामध्ये सुंदर असणारी सभा भरली. सभेमध्ये गायन करण्याचा मान मला मिळाला. मी उपबर्हण नावाचं गंधर्व गायन करू लागलं. त्यावेळी मी तरुण होतो, थोडासा उन्मत्त झालो. कसं गावं हे कळत नव्हतं. आनंदाच्या भरामध्ये मी एक विचित्र गायन गायलं. एक बिभत्स असणारं गायन माझ्या मुखामधून बाहेर पडलं. सर्व देवतांनी खाली माना घातल्या. का? कारण की लज्जास्पद असणारं गायन माझ्या मुखामधून बाहेर पडलं. देवता लोकांनी खाली माना घातल्या. सर्व बोलू लागले, काय गायन केलं उपबर्हण, काय गायन केलं? अरे मनुष्य सारखं गातो, मृत्यूलोकामधून आल्यासारखं गातो, एवढं विचित्र गायन या ठिकाणी केलं. जा, आम्हा देवता लोकांचा तुला या ठिकाणी शाप आहे. मृत्यूलोकामध्ये एक दासीपुत्र म्हणून तू जन्माला येशील, परंतु पुन्हा असं गायन करू नको. वाईट वाटलं या गंधर्वाला, परंतु शाप मिळाला. मृत्यूलोकामध्ये जन्म प्राप्त झाला. उपबर्हण नावाचा गंधर्व मृत्यूलोकामध्ये एका दासीच्या पोटी जन्माला आला. परंतु दुर्दैव बघा, काळची संघटित संघटना कशी असते बघा. दुर्दैव, ज्या दिवशी त्या लेकराचा जन्म झाला, जन्म झाल्या क्षणी त्याचा वडील म्हणजे बाप मरण पावला. कारण की मूळ नक्षत्रावरती या गंधर्वाचा जन्म त्या ठिकाणी मृत्यूलोकामध्ये झाला. मूळ नक्षत्रावरती ज्यावेळी बालकाचा जन्म होतो, एकतर त्या क्षणी मातेला मरावं लागतं किंवा बापाचा मृत्यू होतो किंवा त्या बाळाचा मृत्यू होतो. या ठिकाणी जन्म झाला. दुर्दैव असं बापाने देह ठेवला, वडील मरण पावले. ती असणारी माता त्या लेकराला वाढवत होती, मोठं करत होती. दासीपुत्र म्हणून त्या लेकराला सर्व गाव संबोधत होतं. हळूहळू तो असणारा मुलगा 5 वर्षाचा झाला. अद्याप नामकरण झालं नव्हतं. का? कारण की सर्व गावामधली लोक फक्त दासीपुत्र म्हणत होते. का? हा रे पांढऱ्या पायाचा आहे, जन्माला आल्याबरोबर याने बापाला खाल्लं, जन्म झाला, बापाचा मृत्यू झाला, कुणी चांगल्या नजरेने बघत नव्हतं. 5 वर्षाचे झाले. त्याच गावामध्ये कथेचं आयोजन झालं. संत मंडळी साधू महात्मे कथा करण्याकरता आले. सुंदर भव्य दिव्य, जसं आत्ता आपण या ठिकाणी संपूर्ण सोहळा निर्माण केला, भव्य दिव्य मंडप दिला, कथा त्या ठिकाणी सुरू झाली. संत मंडळी कथा सांगण्याकरिता बसले. कथा सुरू झाल्यानंतर ज्यावेळी या कथेचे शब्द कानावरती पडायला लागले, 5 वर्षाचं बाळ, कानाला गोडवा वाटायला लागला. कारण की भगवंताची कथा आहे, कुणालाही आनंद वाटेल. पाठीमागे दूरवरती बसलेला आहे, जवळ येण्याचे प्रयत्न करतायत. कोण? ते छोटंसं 5 वर्षाचं लेकरू मंडपामध्ये येण्याचा प्रयत्न करतो. गावामधल्या लोकांनी हकलून लावावं, अरे दासीपुत्र आहे तू, मंडपमध्ये यायचं नाही, लांब बसून कथा ऐकायची, दिसायचं नाही पुन्हा समोर. प्रत्येकजण पाठीमागे लोटत होता. हे ज्यावेळेस त्या कथा सांगणाऱ्या कथाकारांनी व्यासपीठावरून पाहिलं, थांबा थांबा, कोण अडवतंय त्या छोट्याशा लेकराला, अडवू नका, येऊ द्या त्याला समोर, येऊ द्या समोर. त्याला समोर बोलवलं, समोर उभा केला. त्याला विचारलं, बाळा तुझं नाव काय? कारण की लहान लेकरं बघा, ते काळं असू द्या, आंधळं असू द्या, पांगळं असू द्या, नाकातून शेंबूड येऊ द्या, तोंडामधून लाळ होऊ द्या, जोपर्यंत लेकरू लहान आहे ते गोंडस दिसतं, त्याला उचलून घ्यावंसं वाटतं, आनंद वाटतो लेकराला बघून. तर कथाकारांना वाईट वाटत होतं. का? अरे एवढं सुंदर, एवढं गोंडस लेकरू, 5 वर्षाचं बाळाला हाकलतायत सर्व, येऊ द्या समोर. समोर बोलवलं, विचारलं, बाळा तुझं नाव काय आहे? 1 नाही 2 नाही, काही सांगत नाही. बाळा मी नाव विचारते, अरे तुझं नाव काय आहे? बाळ काही बोलत नाही. बोलता येत नाही का तुला? मोका आहेस का तू? अरे मी नाव विचारतोय तुला, नाव काय तुझं? त्यांनी सांगितलं, महाराज दासीपुत्र, दासीपुत्र हेच माझं नाव आहे. महाराजांना वाईट वाटलं. दासीपुत्र हे काय नाव आहे का? बाबा माझी आई दासी आहे, माझा जन्म झाला तसं दासीपुत्र हेच नाव मला आहे, दुसऱ्या नावाने आजपर्यंत मला कुणी आवाज दिला नाही. वाईट वाटलं महात्म्याला. महात्म्याचं अंतकरण कसं असतं की मृदू सभाय नावणीत तैसे सज्जनाचे चित्त, दयायुक्त अंतकरण असतं. दया उत्पन्न झाली साधूच्या अंतकरणामध्ये. अरे एवढं छोटंसं बाळ, याला दासीपुत्र म्हणताय तरी अत्याचार होतोय, अन्याय होतोय या लेकरावरती. नाही तुझं कोणी नाव ठेवलं ना, ठीक आहे, आजपासून तुझं नाव रामदास, सर्वांनी याला रामदास म्हणायचं. संपूर्ण गावाला ताकीद करतो, कुणी आजपासून दासीपुत्र म्हणायचं नाही या लेकरांना. सर्वांनी ऐकलं. आता दासीपुत्र या नावाचं काय झाला? त्याजलं ते नाव, त्याग झाला त्या नावाचं. आता रामदासा येऊ लागला. आता जिथं संतांनी जवळ केलं तिथं बाजूला कोणाला दूर लोटायची ताकद होती का? नाही. रोज रामदास यायचं, कथेमध्ये समोर बसायचं, कथा संपल्यानंतर भोजन संत महात्म्यांचं व्हायचं.
त्यांच्या पंक्तीला बसायचं, अन्न वाढायचा, त्या संत महात्म्यांच्या पत्रावळीमधलं ते उष्ट अन्न त्याने खावं, उष्टावळी प्राप्त झाली. अरे याच्यासारखा एवढं भाग्य त्या रामदासाचं, एवढा भाग्यवंत रामदास. ती कथा संपली, लक्षामध्ये आलं कथा संपली, आता साधू महात्मे जाणार आहेत. संत महात्मे जाण्याकरता निघले. रामदास हा पाठीमागे लागला, मला यायचे तुमच्यासोबत, माझी इच्छा आहे. कारण की इच्छा उत्पन्न झाली. जोपर्यंत कथा चालू होती, कथा ऐकत होती, कथा करत असताना कथाकार सांगत होते भगवान श्रीकृष्ण परमात्मा कसा आहे. या भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आला गोंडस्या बाळाने, कितीतरी राक्षसांचा संहार केला रे, काग बाग रिठा मारिले बाळपणी, अवघ्या दैत्याखानी बुडविल्या. जी असणारी पुतना माता, जी पुतना माता आपल्या स्तनामध्ये विष भरून आली, कशाकरता आली होती, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मारण्याकरता आली होती. त्या पुतनेला, जी मारण्याकरता आली त्या पुतनेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अरे जी गती आपल्या आईला गेल्याच्या नंतर देतात त्याच्यापेक्षा उच्च असणारी गती भगवंताने दिली. किती कृपाळू येतो परमात्मा. जेवढ्या जेवढ्या राक्षसांचं मर्दन केलं तेवढ्यांना आपल्यामध्ये विलीन करून घेतलं. एवढा प्रेमळ तो भगवंत, एवढा सुकुमार, अरे सुंदर ती ठाण उभे विटेवरे, एवढा स्वज्वळ तो परमात्मा. तो परमात्मा मला बघायचा आहे. तो परमात्मा गोपाळासोबत खेळत होता, जो राधा राणीच्या पाठीमागे फिरत होता, गवळणीच्या मेळ्यामध्ये धावत होता, ज्याने माखन चुरलं, माखन चुरून खात होता, हे लीलाच्या परमात्म्याने केला. तो परमात्मा, मला त्या परमात्म्याला बघायचंय, मला तो भगवंत पाहिजे. इच्छा अंतःकरणामध्ये उत्पन्न झाली आणि त्याच्यामुळे मला त्या देवाला भेटायचे, मला सोडून जाऊ नका, मला तुमच्यासोबत यायचंय. साधू म्हटले ठीक आहे, काही हरकत नाही आमची, आमच्यासोबत तुला यायचे, घेऊन जायला तयार आहोत आम्ही, चल आमच्यासोबत. म्हटले ठीक आहे. तेव्हा आई आडवी झाली, रामदासा अरे तुझ्याकडे बघून बाळा मी जीवन जगते रे, तू गेल्यानंतर पुन्हाकडे बघून मी जीवन जगू. रामदासा मला सोडून जाऊ नको. साधूंना विनंती केली, या ठिकाणी माझ्या लेकराला घेऊन जाऊ नका, राहू दे त्याला या ठिकाणी, कुणाकडे बघून मी जीवन जगावं. साधूने सांगितलं, हे बघ रामदासा, तुझ्यावरती जबाबदारी आहे. जोपर्यंत तुझी आई जिवंत आहे ना तोपर्यंत तुला नाही भगवंत प्राप्त करून घेता येणार, तोपर्यंत तू नाही आमच्यासोबत येऊ शकत. रामदासाला दुःख वाटलं, जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत मला नाही जाता येत. मग या ठिकाणी तू थांब, आईची सेवा कर. आईने देह ठेवल्याच्या नंतर आमच्या पाठीमागं आहे. त्या ठिकाणी एक मंत्र दिला, वासुदेव गायत्री मंत्र. या मंत्राचं उच्चारण कर आणि या मंत्र जपल्यानंतर भगवंताचा साक्षात्कार जोडामध्ये तुला होईल. ओम नमो भगवते तुभ्यम वासुदेवाय धीमहि. अतिशय गोड असणारा मंत्र दिला. संत महात्मे त्या ठिकाणावरून निघून गेले. आता रामदासाच्या अंतःकरणामध्ये एक शब्द होता, कुठला, संत महात्म्यांचा, जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत तुला नाही जाता येणार भगवंताची प्राप्ती करण्याकरता. मग ते 5 वर्षाचं लेकरू अंतःकरणामध्ये भावना उत्पन्न झाली, माझी आई केव्हा मरेल, ही भावना उत्पन्न होत होती. कशाकरिता, भगवंताची भेट होण्याकरिता. सहज मनामध्ये कल्पना आली, देवा जोपर्यंत आई जिवंत आहे देवा तोपर्यंत मला नाही तुझी प्राप्ती करून घेता येणार. मग माझी आई कधी मरेल म्हणजे मी तुझ्या दर्शनाकरता येईल, तुझी भक्ती करेल. मनामध्ये सहज संकल्पना आली. लहान आहे मुलं, चांगल्या वाईट गोष्टीचं ज्ञान नाही आहे त्याला. काही दिवस निघून गेले. संध्याकाळची वेळ, रामदासाची आई असणारी गाईची धार काढण्याकरता रस्त्याने झाली. अंधारामध्ये काळा कुट्ट असणारा सर्पराज, त्या सर्पावरती पाय पडला, अंधारामध्ये दिसला नाही. त्या सर्पाने त्या मातेच्या चरणाला स्पर्श केला म्हणजे दंश केला. सर्पदंश त्या ठिकाणी रामदासाच्या आईला झाला. सर्व गावामधले मंडळी सर्पदंश झाला, सर्पदंश झाला, त्या ठिकाणी जमले. ही बातमी त्या रामदासाच्या कानावरती पडली. धावत पळत ते छोटंसं लेकरू त्या मातेजवळ आलं, आईजवळ आलं. संपूर्ण निळं शरीर त्या आईचं पडलं होतं, रडायला लागला. जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत आईची किंमत आपल्याला कळत नाही. गेल्याच्या नंतर आपण कितीही रडा, लाख प्रयत्न करा, गेलेली आई फक्त आपल्याला फोटोमध्ये बघावी लागते, ते पुन्हा नाही जिवंत होऊ शकत. रडू लागला रामदास, आई मला का सोडून गेली, आई का सोडून गेले. आईचा अंत्यविधी झाला. दुःखाचा डोंगर कोसळला होता. का,
कारण की आई गेले, कुणाचा आधार होता? अरे पायाखालची जमीन फाटली, डोक्यावरचं आभाळ त्या ठिकाणी फाटलं. गावामधले लोक सांभाळ करू लागले. 4-10 महिला मंडळ जमा झाले. रामदासा, आम्ही तुझ्या आईसारखे आहोत, आम्ही तुझा सांभाळ करू. आपण किती म्हणावं आईसारखे आहोत, आईसारखी होऊ शकते, आई होऊ शकतो आपण? नाही होता येत. ते लेकराची आई नाही होऊ शकत. 10 दिवस या रामदासाला अन्न सर्वांनी दिलं. 11व्या दिवशी महिला मंडळ कामं सांगू लागली, रामदास एवढं माझ्या घराच्या समोरचं एवढं अंगण झाडून घे, तुला भाकरी देईल. रामदासा एवढे भांडे घास, तुला भाकरी देईल. रामदासा एवढा पाण्याची कळशी भरून घेऊन ये, तुला भाकरी देईल. पाठीमागं काम लावून अन्न मिळू लागलं. आता कामही रामदास करत होता. शेवटी असा प्रसंग आला, आता अन्नही शिळं मिळायला लागलं. अन्नाचा घास उचलला, मुखामध्ये घातला. ते बिटलेलं अन्न, शिळं असलेलं अन्न मुखामध्ये घातल्यानंतर चव कळाली. तो घास तुकून टाकला आणि उठला. नाही राहायचं या गावामध्ये. त्या दिवशी खरी आईची किंमत कळाली. अरे जोपर्यंत माझी आई जिवंत होती, शिळं अन्न माझ्या आईने कधी मला खाऊ दिलं नाही. गरीब होती तरी सुद्धा गरम अन्न मला जेवू घालायची. आज माझी आई गेली, मी का थांबू या गावामध्ये? त्या गावाचा त्याग केला. निघाला रामदास. जो मंत्र दिला होता वासुदेव गायत्री मंत्राचा जाप करत त्या ठिकाणी निघाला. मंत्राचा जाप करत असताना भगवंतानी साक्षात्कार दिला. भगवंताचा साक्षात्कार झाला. भगवंताची चतुर्भुज मूर्ती रामदासाच्या समोर त्या ठिकाणी उभी राहिली. बघितलंही तेजपुंज असणाऱ्या भगवंताला पाहिलं. नतमस्तक झाले. नतमस्तक होण्याकरता आपलं मस्तक खाली झुकवलं. वरती पाहिलं, भगवंत अदृश्य होते. भगवंत दिसेनासे झाले. भगवंताला आवाज दिला, हे प्रभू, हे भगवंता, आता माझ्या समोर होतात, अदृश्य झालात, कुठे गेलात? भगवंता, मला बघायचंय तुम्हाला. भगवंत काही दिसत नाही. जीवाच्या आकांताने भगवंताला आवाज देतो. त्या दिवशी अंतःकरणापासून तो रामदास रडू लागला. का? अरे देवा, माझा जन्म झाला, माझा बाप मला सोडून गेला. जन्म झाल्यापासून जीवनामध्ये मी दुःख भोगतोय. जन्म झाल्याबरोबर बाप मला सोडून गेला. साधू महात्मे मला भेटले, त्यांच्यामध्ये रमलो मी, ते मला सोडून निघून गेले. जन्म दिलेली माता, तिने माझा त्याग केला, म्हणजे ती इहलोकाची यात्रा संपून निघून गेली. आई सोडून गेली, बाप सोडून गेले, साधू सोडून गेले. देवा, आता तुम्ही भेटलात, तुम्ही सुद्धा सोडून गेलात मला. भगवंता, तुमचं स्वरूप बघायचंय मला, डोळे भरून पाहायचंय. भगवंता, मला दर्शन द्या. त्या ठिकाणी भगवंताचा आवाज आला, रामदासा, जेवढं स्वरूप साक्षात्कार तुझा आत्ता माझा तुला झाला ना, या जन्मामध्ये एवढंच पुरे आहे, याच्यापेक्षा जास्त नाही आहे. आता मी पुन्हा तुला या जन्मामध्ये नाही दिसणार आहे. एक काम कर, तू माझं सतत चिंतन करत राहा, भजन करत राहा, याचा फायदा तुला होईल. ज्यावेळेस युग संपला जाईल ना, तुझाही देह पडेल, तुलाही जावं लागेल, तुझाही देह पडेल. पुन्हा सृष्टी उत्पन्न करण्याचं कार्य ब्रह्मदेव हाती घेतील ना, त्यावेळी या नामस्मरणाच्या जोरावरती मी स्वतः भगवंत तुला वचन देतो, मी स्वतः भगवंत वचन देतो की ब्रह्मदेवाचा मानसपुत्र नारद म्हणून तुझा जन्म होईल. कोणी सांगितलं? भगवंताने आश्वासन दिलं. कुणाला? रामदासाला. ही आत्मचरित्र स्वतः नारद महर्षी सांगतात की मी गंधर्व होतो, दासीपुत्र झालो, भगवंताचं चिंतन केलं आणि मी जो सृष्टी रचिता जो ब्रह्मदेव आहे, त्या ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून मी अवताराला आलो. हा तुमच्यासमोर नारद म्हणून उभा आहे की पाहिजे तेव्हा मी भगवंताचं दर्शन घेऊ शकतो, तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करतो. परंतु ही सामर्थ्य माझ्यामध्ये प्राप्त झालं कधी? मला माझ्या जीवनामध्ये काय घडलं? संत महात्म्यांची संगती घडली. दादांनो, जीवनामध्ये संत महात्म्याची संगती जी आहे ती फार महत्त्वाची आहे. चांगल्याच्या संगतीमध्ये आपण गेलं पाहिजे. तुकोबाराय सांगतात की नको दुर्जनाचा संग, क्षणाक्षणा चित्तभंग, किंवा दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा. दुर्जनाच्या संगतीमध्ये जाण्याची दुर्बुद्धी सुद्धा माझ्या मनाला होऊ देऊ नको. कारण की मनुष्य जन्म फक्त एकदा मिळतो दादांनो, पुन्हा पुन्हा मिळत नाही. आणि फक्त याच देहाने आपण संत महात्म्याची संगती करू शकतो. याच देहाने आपण भगवंताची काय करून घेऊ शकतो? प्राप्ती करून घेऊ शकतो.
म्हणजे तुकोबराय सांगतात की याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे संत महात्मे सोडता हे तत्वज्ञान. जगाला दुसरं कुणीही सांगू शकत नाही आहे. संत महात्म्यांचे फार उपकार आहेत आपल्यावरती. का? आई वडील जेवढं प्रेम करतात, आई वडिलांचं प्रेम सुद्धा स्वार्थी असू शकतं. कसं? आई वडील प्रेम करतात फक्त आपल्या स्वतःच्या लेकरावरती, परंतु संत महात्म्यांनी प्रेम केलं कुणावरती? संपूर्ण विश्वावरती. माझे माऊली ज्ञानोबर आहे. अरे ज्यांचा जन्म झाला आणि आईने त्या ठिकाणी देहांत प्रायश्चित्त म्हणून त्या ठिकाणी इंद्रायणीच्या डोहामध्ये देहांत प्रायश्चित्त घेतलं, ज्यांना आईचं प्रेम मिळालं नाही जीवनामध्ये, ती असणारी ज्ञानमूर्ती ज्ञानोबर आहे. ते संपूर्ण जगाची काय झाले? आई झाले. त्यांना आपण माऊली म्हणतो. ते संत महात्मे आहेत. ज्यांना आईचं प्रेम मिळालं नाही तरी सुद्धा ते विश्वाची काय झाले? माता झाले. हे संत महात्म्यांचे आपल्यावरती काय आहेत? उपकार आहेत. संत महात्मे ही जी व्याख्या आहे दादांनो, आपण म्हणतो संत ही पदवी आहे. संत ही पदवी नाही, संत ही व्यवस्था नाही आहे. संत म्हणजे ही अवस्था आहे जी आपल्याला जीवनामध्ये प्राप्त होते. काय फरक असतो संत महात्म्यामध्ये आपल्यामध्ये? मला सांगा, माणसासारखे संत महात्मे या जगामध्ये अवतीर्ण होतात, बरोबर? आपल्याला 2 डोळे, 2 हात, 2 पाय, 2 कान म्हणजे पंचमहाभूतापासून देहाची उत्पत्ती झाली. 10 इंद्रिय दिले, बरोबर? 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत. कुणाला? माणसाला, म्हणजे आपल्याला. संत महात्म्यांना सुद्धा तेवढंच आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, 5 विषय, जेवढे आपल्यामध्ये आहेत तेवढे गुण संत महात्म्यामध्ये आहेत. संत महात्म्यामध्ये आणि आपल्यामध्ये नेमका फरक काय? संत महात्मे संत या पदापर्यंत कसे जाऊन पोहोचले बघा. कित्येक यातना, कित्येक असणारं दुःख सहन करावं लागलं त्यांना, तेव्हा ते संत या पदापर्यंत गेले. आपण शेतकरी वर्ग आहोत. आपल्या शेतामध्ये कापसाचं पीक असतं. कापूस माहिती आहे सर्वांना? हो. आपण जे वस्त्र, हे वस्त्र आपल्या शरीरामध्ये जे धारण करतो, ही असणारं वस्त्र कशापासून उत्पन्न होतं? कापसापासून. परंतु हे वस्त्र होईपर्यंत त्या कापसाला किती यातना सहन कराव्या लागतात हे माहिती आपल्याला? नाही माहिती. सांगून जाईल. ज्यावेळी तो शेतकरी धान्य पेरतो शेतामध्ये, जे कापूस आपण ती सरकीचं बीजारोपण करतो, एक सरकीचं बीजारोपण करतो, ती उगवते, त्याचं वृक्ष होतं, त्याला सुंदर दोड्या येतात, कैऱ्या येतात, त्या कैऱ्या परिपक्व होतात. उमलल्याच्या नंतर ती असणारं कापसाचं शेत पांढरं शुभ्र असणारं शुभ्र दिसतं आपल्याला. जसं बाजरीचं शेत आहे, ऊसाचं शेत आहे, सोयाबीनचं पीक असेल, बटाट्याचं पीक असेल, आपल्या भागामध्ये बटाट्याचं प्रमाण जास्त आहे, त्यामध्ये कापसाचं पीक जे आहे ते लांबून शेत बघा आपण पांढरं शुभ्र दिसतं. कितीतरी लांबून आपण बघू शकतो. पाठीमागं दिसतं ते शेत कशाचं आहे? कापसाचं. तो असणारा कापूस. कापसाप्रमाणे संत महात्म्यांचं चरित्र आहे. एकदम स्वच्छ, एकदम स्वच्छ, पांढरं शुभ्र. तो कापूस आपण ज्यावेळेस एकत्रित करतो, आपण त्याला वेचतो जाताना, त्यावेळेस त्याचं आपण मोजमाप करतो. 10 किलो आहे, 50 किलो आहे, 1 किलो आहे, 1 क्विंटल आहे. काय करतो आपण? त्याचं वजन करतो. वजन केल्यानंतर त्याला फेडरेशनमध्ये नेतात. त्याची सरकी बाजूला होते, कापूस बाजूला होतो. नंतर तो असणारा कापूस धागा बनवण्याकरिता मशीनमध्ये घातला जातो. धागा बनतो. नंतर धाग्याला धागा जोडून कशाची निर्मिती होते? कापडाची निर्मिती होते, वस्त्राची निर्मिती होते. ती असणारं वस्त्र आपण आपला देह झाकण्याकरिता त्याचा वापर करतो. कापसाप्रमाणे स्वच्छ नितळ संत महात्म्यांचं जीवन आहे. जसं कापसाला सुद्धा त्या धाग्याला मशीनमधून बाहेर पडत असताना यातना होतात ना, तसं संत महात्म्यांना सुद्धा एका मशीनमधून बाहेर यावं लागतं. ऐकताय तुम्ही? काय काय म्हणतील, ताई आजपर्यंत आम्ही असं मशीन बघितलं नाही. महाराज लोक आले, संत महात्मे आले, त्यांना अगोदर मशीनमध्ये घातलं, नंतर बाहेर काढलं, नंतर इथं व्यासपीठावरती बसवलं. पाहिलं आपण? नाही पाहिलं. या ठिकाणी मशीन जी सांगतात ती मशीन कुठली आहे बघा. जसं कापसाचं शेत पांढरं शुभ्र दिसतं, तसं संत महात्मे जन्माला आले, त्यांचं अस्तित्व आगळं वेगळं असतं. कोट्यावधी सूर्याचं जसं तेज आहे, ते तेज त्या संत महात्म्यांच्या चेहऱ्यावरती काय दिसतं? तेज असतं. कारण की आपलं जे तेज आहे विषयाने ती तेज ते निघून जातं, परंतु विषयरहित असणारं संतांचं जीवन आहे. तेज स्वरूप तेज पुंज असणारे ते संत महात्मे दिसतात. जसं आपण कापसाचं वजन करतो तसं संत महात्म्यांचा सुद्धा मूल्यांकन करतो. कोण? समाज करतो. आमकी असणारी महाराज मंडळी
ही एवढ्या किमतीचे असते, हे संत महात्मे एवढ्या किमतीचे, ते संत महात्मे ते साधू एवढ्या किमतीचे. कोण ठरवतं? आपण ठरवतो. आहे ठरवण्याचा अधिकार आपल्याला? नाही. ते ठरवण्याचा अधिकार अरे भगवंतालाही नाही. आपण सर्वसामान्य जे आहोत, कोण ठरवणार आपण? परंतु आपण मूल्यांकन करतो कुणाचं? संत महात्म्यांचं. त्या कापसाला, त्या धाग्याला आपण मशीनमध्ये घातलं, संतांना मशीनमध्ये जावं लागतं. ती मशीन म्हणजे लोखंडाची, तांब्याची, पितळाची, सोन्याची नाही आहे. ती मशीन म्हणजे समाजरूपी मशीन आहे. या समाजरूपी मशीनमध्ये जावं लागतं. कुणाला? संत महात्म्यांना, जे या समाजरूपी मशीनमधून बाहेर पडले, ते संत या तत्वाला प्राप्त झाले. बघा, पैठणची असणारी समाजरूपी मशीन किती विचित्र आहे, किती डेंजर आहे, किती भयंकर आहे. पैठणची असणारी शांतीब्रह्मनाथ बाबा, आपण चरित्रनाथांचं ऐकत आलो. एवढे शांत आहे की त्यांचे असणारा त्यांच्यासारखा शांत महात्मा भगवंतसुद्धा नाही. तेवढी शांती भगवंतामध्ये सुद्धा नाही. कारण की भगवंताला सुद्धा काय येतो? क्रोध येतो. क्रोध अनावर होतो. क्रोध अनावर झाल्यानंतर तर दुष्टांचं निर्दलन करतात. क्रोध हा, राग हा शब्द त्यांच्या जीवनामध्ये नव्हता. अखंड शांती आहे. त्यांनाही ज्यावेळी त्यांचं वर्चस्व काही कर्मठ ब्राह्मणांना सहन होत नव्हतं, त्यावेळी त्या कर्मठ ब्राह्मणांनी त्रास द्यायला सुरुवात केली. भयंकर प्रयत्न केले, तरीसुद्धा शांती भंग होत नव्हती. शेवटी शेवटचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. एक असणारी व्याभिचारी असणारी स्त्री, जिला आपण सर्वसामान्य या व्यासपीठावरती ते शब्द वापरणं योग्य नाही, की व्याभिचारी असणारी स्त्री, की जिला एक 4-5 महिने त्या स्त्रीला झालेली आहेत, अशी व्याभिचारी दुराचारी असणारी स्त्री, त्या स्त्रीला काही मोल देऊन, काही पैसे देऊन सांगितलं की ज्यावेळी ब्राह्मणाची सभा भरेल, त्या सभेमध्ये या ठिकाणी नाथ महाराजांचं नाव समोर करायचं आणि सांगायचं, रे माझ्या पोटामध्ये जे बाळ आहे ते नाथांचं आहे. खरं होतं का हे? खरं होतं. शांतीभंग करायची होती, त्रास द्यायचा होता, वर्चस्व सहन होत नव्हतं. मला सांगायचं एवढं की समाजरूपी मशीन ही काय काय करू शकते. त्या स्त्रीला सांगितलं की असं करायचं. दुसरा दिवस उगवला. नाथ महाराजांना त्या सभेमध्ये बोलवण्यात आलं. सर्व ब्राह्मण वृंद त्या सभेमध्ये आहेत. ती स्त्री समोर आली. समोर तिला उभं केलं. नाथ महाराजांना प्रश्नावरती प्रश्न विचारू लागले. अरे महाराज म्हणतात का यांना हा भगवंताची भक्ती करतो का? म्हणतात की यांच्या घरी रोज पुरणपोळीचा नैवेद्य भगवंताला असतो. अरे हा साधू नाहीये, हा वरून साधू आहे आणि अंतकरणामधून हा काळा आहे. अरे मुमे नामोर बगल में छोरी, मुखामध्ये भगवंताचं नाव आहे आणि अंतकरण व्याभिचारी आहे. कोण म्हणताय? कर्मठ ब्राह्मण म्हणतायत. कुणाला? नाथ महाराजांना. त्या स्त्रीला समोर उभी केली. नाथ महाराज म्हणतात माझा अपराध काय आहे ते मला सांगा. त्या स्त्रीला समोर उभी केली आणि सांगितलं की सांग बाई काय घडलं तुझ्यासोबत. ती स्त्री त्या ठिकाणी बोलू लागली. आता खरी अर्थाने निर्लज्ज होती, व्याभिचारी त्या ठिकाणी होती. ती स्वतःच्या मुखामधून बोलते, अरे मेरे पेट में जो बच्चा है वो श्री नाथ का है. मेरे पेट में जो बच्चा है वो श्री नाथ का है. म्हणजे माझ्या पोटामध्ये जे बाळ आहे हे कुणाचं आहे? नाथांचं आहे. त्या दिवशी पहिल्यांदा नाथ महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. पहिल्यांदा नाथ महाराज रडले. भगवंता, अरे कधी मुंगी मारल्याचंही पापरी मी जीवनामध्ये केलं नाही, परंतु कुठला दिवस भगवंता मी भोगतोय, काहीतरी असेल पाठीमागचं कर्म माझं. हतबल झाले. मुखामधून शब्द फुटत नाही, डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहत आहेत. दोन्ही गुडघे त्या बाईच्या समोर टेकवले, हात जोडले. हात त्या बाईला जोडले का? नाही. त्या बाईला हात जोडले नव्हते, हात जोडले होते त्या बाईच्या गर्भाला. त्या गर्भामधल्या बाळाला त्या ठिकाणी नाथ महाराजांनी हात जोडले, दोन्ही गुडघे टेकवले, डोळ्यामधून अश्रूधारा वाहत आहेत आणि मान खाली आहे. कारण की अपराध आरोप एवढा मोठ्या नाथावरती आलेला आहे. हात जोडले, गर्भाला आवाज देऊ लागले, बाळा बाळा तू तर भगवंताचा अंश आहे. आपण गीतेमध्ये बघतो, गीतेमध्ये वाचतो की ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातन. हा या सृष्टीमधला प्रत्येक जीव हा भगवंताचा काय आहे? अंश आहे. बाळा सत्य तुला माहिती आहे, तू भगवंताचा अंश आहे. मी भगवंताचा जर सच्चा भक्त असेल ना बाळा, खरं तू बोल. या मातेला मी विचारणार नाही, बाळा तू सांग रे बाळा तू कुणाचा आहे? कोण बोलतंय? नाथ महाराज बोलतायत. कुणाला? त्या गर्भामधल्या बाळाला ज्यावेळेस नाथ महाराजांनी विनंती केली, त्या बाईचा, त्या मातेचा गर्भ बोलू लागला, हे नाथ
मैं तुम्हारा नहीं मैं सलीम का हूँ, ही नाथ मैं तुम्हारा नहीं मैं सलीम का हूँ, नाथ मैं तुम्हारा नहीं मैं सलीम का हूँ. एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा त्या गर्भाने आवाज दिला, नाथ महाराज मी तुमचा नाही हो नाथ महाराज, मी त्या सलीमचा आहे. मला सांगण्याचं तात्पर्य, ही संत महात्म्यांना ह्या जीवाने म्हणजे लोकांनी त्रास दिला. ही समाजरूपी मशीन जी आहे एवढी भयंकर आहे. या समाजरूपी मशीनमधून जो बाहेर पडला तो संत या पदाला प्राप्त झाला. आपण दगडाची भगवंताची मूर्ती बनवतो. मोठी जर मूर्ती बनवायची असेल तर तो मूर्तिकार अगोदर मोठा दगड घेऊन येतो. त्याच्या हातामध्ये हातोडी असते, टाकी असते, त्याला आपण छनी म्हणतो. त्या टाकीचे हजारो घाव, असंख्य घाव त्या दगडाला काय करावे लागतात मला सांगा. दगड आणला, दगडावरती हात फिरवला म्हणजे लगेच मूर्ती झाली का हो तयार? होत नाही. त्या दगडाला मूर्तीपण देवपण येण्याकरिता त्या टाकीचे असंख्य घाव सहन करावे लागतात. असंख्य घाव सहन करता करता जर तो दगड फुटला तर तो कुठेतरी पायरीला जातो. जर जास्तच फुटला तर तो टाकून देतात. पण जो दगड शेवटपर्यंत टिकला तोच काय झाला? देव झाला. त्याचीच मूर्ती तयार होते, त्याचीच आपण काय करतो? पूजा करतो. मला सांगा, त्या ठिकाणी मूर्ती होईपर्यंत दगडाला सुद्धा टाकीचे असंख्य घाव सहन करावे लागतात, तेव्हा देवाला हे देवपण प्राप्त होतं. तसं संत महात्म्यांना सुद्धा असंख्य टाकीचे घाव काय करावे लागतात? सहन करावे लागतात. आमचे तुकोबराय सांगतात की साहोनी टाकी खाय पाषाण देवची झाला पाहे. असंख्य टाकीचे घाव सहन केल्यानंतर पाषाणाचं काय झाला? देव झाला. तसं या संत महात्म्यांना सुद्धा असंख्य घाव सहन करावे लागतात. तेव्हा संत तत्व जे आहे ती किंवा संतत्व जे आहे ते जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतं. हे संत महात्मे तुमच्या आमच्या हिताचा जीवनामध्ये विचार करतात. या संत महात्म्याने मी अगोदर सांगितलं की आपले आईवडील स्वार्थी असू शकतील, संत महात्म्यांच्या अंतःकरणामध्ये स्वार्थीपणा नाही आहे. या माता पित्यापेक्षाही संत महात्मे श्रेष्ठ आहेत. आपले आईवडील आपल्यासाठी संपत्ती कमवतात. काय कमवतात? आपले आईवडील आपल्यासाठी संपत्ती कमवतात. आपल्यासाठी जमिनी घेतील, बंगले बांधतील, सोनं करतील, फ्लॅट घेतील. कोण? आपले आईवडील. ही संपत्ती आपले आईवडील आपल्यासाठी कमवून ठेवतात. परंतु संत महात्म्यांनी जी संपत्ती आपल्यासाठी कमवली, आपल्या आईवडिलांनी कमवलेली संपत्ती कशी आहे? नश्वर आहे. ही संपत्ती एक दिवस जाणार आहे, संपणार आहे. परंतु संत महात्मे अशी संपत्ती आपल्यासाठी कमवून ठेवली आहे संत महात्म्यांनी. काय काय म्हणतील ताई, कुठल्या संत महात्म्यांनी आम्हाला 50 लाखाचा बंगला दिला नाही? एखाद्या संत महात्म्यांनी आमच्या गळ्यामध्ये 50 लाखाची चेन घातली नाही. कुठल्या संत महात्म्यांनी 50 एकर जमीन घेऊन दिली नाही. मग कुठली संपत्ती आमच्यासाठी कमवली आहे संत महात्म्यांनी? संत महात्म्यांनी कमवलेली संपत्ती आहे. माझ्या माऊली ज्ञानोबा यांनी संपूर्ण विश्वासाठी संपत्ती कमवून ठेवली. ती संपत्ती म्हणजे आहे माऊली ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी, जो ग्रंथ आज माझ्या समोर आहे. ही संपत्ती आहे. सांगदेव पाशष्टी ही संपत्ती, अमृत अनुभव ही संपत्ती आहे. जरी ज्यांचे विचार तळागाळापर्यंत जाऊन पोचले, ज्या लोकांना भगवद्गीता कळत नाही, ज्या लोकांना ज्ञानेश्वरी कळत नाही, अशा लोकांना रे संस्कृताची गोटी उघडून ज्ञानदृष्टी केलीसे मराठी गीता देवी. परंतु या गीतेची ज्ञानेश्वरी बनवली आणि या गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा 56 भाषेचा केलासे गौरव भवर नवी नाव उभारिले. परंतु तरीसुद्धा संस्कृत भाषा जगाशी कळत नव्हतं. आपल्याला 56 भाषा कळत नव्हत्या. म्हणून ज्यांचे विचार तळागाळापर्यंत जाऊन पोहोचले अशा लोकांकरिता या ठिकाणी हरिपाठाची काय केली? निर्मिती केली. ही काय कमवून ठेवलं आपल्यासाठी? संपत्ती कमवून ठेवली आहे. कुणी? माऊली ज्ञानोबरायांनी. तुकोबरायांनी आपल्यासाठी संपत्ती कमवून ठेवली. तुकोबरायांची संपत्ती, अरे आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आपण 4 वेद म्हणतो. किती? ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. वेद किती आहेत? 4 वेद आपण म्हणू, परंतु खरे वेद किती आहेत? 5. कारण की 5वा वेद म्हणजे आपल्या तुकोबरायांची काय आहे? गाथा आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाची गाथा म्हणजे तुकोबरायांचा 5वा वेद म्हणजे काय आहे?
गाथा म्हणजे ही 5वा वेद आहे दादांनो. ज्यांनी वेदासारखी संपत्ती आपल्यासाठी कमवून ठेवली, कोणी? तुकोबारायांनी. या तुकोबारायांचं एक एक वाङ्मय, या संत महात्म्यांचा एक एक शब्द जर, याचा अनुभव जर आपण जीवनामध्ये घेतला तर या ठिकाणी आपलं जीवन काय होईल? उद्धरून जाईल. एवढं सामर्थ्य, एवढी ताकद ही संत महात्म्यांच्या काय आहे? वचनामध्ये आहे. ही संपत्ती आपल्यासाठी कमवून ठेवली आहे. ज्यावेळी रामेश्वर असणारे भट्ट भरपूर त्या ठिकाणी त्रास दिला. कुणाला? ऐकताय तुम्ही? कुणाला त्रास दिला? संत महात्म्यांना दिला, तुकोबारायांना दिला. परंतु तरीसुद्धा त्यांचा त्रास सहन करून अरे जगाच्या उद्धाराचं कार्य जे त्यांनी हाती घेतलं ते कार्य त्यांनी सोडलं का? त्या ठिकाणी नाही. अरे काट्याने मारलं तुकोबारायांना. कशाने? काट्याने. ज्यावेळेस प्रसंग जीवनावरती ओढवला अशा वेळी आपण शांत राहू शकतो का? नाही राहू शकत. अरे एवढी शांतता, एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये नाही. या जगाची आघात सहन केले. एवढी आघात सर्वसामान्य व्यक्ती सहन करू शकतो? सहन करू शकतो आपण? नाही सहन करू शकतो. नाही सहन करू शकत. एवढी ताकद आज जीवनामध्ये आपल्याकडे नाही आहे. परंतु संत महात्म्यांचं जे चरित्र आहे ते आपल्यासमोर आदर्श ठेवणारं चरित्र आहे. म्हणून ज्या मार्गाने संत महात्मे गेले त्या मार्गाने जीवाने जावं, की मार्ग दावणे गेले आधी. दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. या संतांचं वाङ्मय किती श्रेष्ठ आहे बघा. अनगढ शहा फकीर भगवंताचे भक्त होते. आपल्या घरामध्ये भगवंताची उपासना चालू आहे, आराधना चालू आहे. भर उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुपारचे 2 वाजले. अनगढ शहा फकीर भगवंताचं चिंतन करत होते. अशा वेळी त्यांच्या घराच्या जवळ एक विहीर होती. त्या विहिरीमध्ये कुणीतरी श्वापत पडल्याचा धपकन असा आवाज त्यांना आला. असं वाटलं की कुणीतरी वन्यजीव, कुणीतरी 4 पायाचं प्राणी विहिरीमध्ये पडला असेल. म्हणून धावत पळत गेले. भगवंताचं चिंतन सोडलं. आतमध्ये डोकावून पाहिलं तर कोण होतं विहिरीमध्ये? भट्ट होते. त्या ठिकाणी त्या भट्टांना पहिले रामेश्वर भट्ट हे पोहण्याचं कार्य करत होते. पाहिलं, अरे हे पाणी आम्ही भगवंताच्या पूजेला वापरतो, देवपूजेला वापरतो. तुम्ही उन्मत्त होऊन पोहण्याचं कार्य करताय. लाज वाटत नाही का? डुबक्या मारताय, पोहताय तुम्ही. कोण म्हणताय हे? अनगढ शहा फकीर म्हणतात. लाज वाटत नाही का? हे पाणी आम्ही देवपूजेकरता वापरतो. आता जसं बुडताय ना वैसेही डुबते रहो. सहज मुखामधून शब्द गेला, वैसेही डुबते रहो. पोहून झालं भट्टांचं. बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते. विहिरीच्या त्या ठिकाणी बाहेर निघाले. परंतु शरीराची लाही झाली. उन्हाळ्याचे दिवस आहेत. संपूर्ण शरीराची आग होत होती. शेवटी शिष्यानी अंगावरती पाण्याची गळती धरली. काय करावं काही सुचत नव्हतं. अंगाची लाही झाली. मग काय करावं, कुठं जावं? पूर्वीच्या काही हॉस्पिटल होती का दवाखान्यामध्ये नेण्याकरता? गेले. कुणाकडे गेले? माऊली ज्ञानोबरायांकडे गेले. माऊली ज्ञानोबरायांच्या दरबाराच्या मध्ये गेल्यानंतर सांगितलं, संपूर्ण शरीराची लाही झाली माझ्या. ही आग शांत झाली पाहिजे, असं काहीतरी करा माऊली. हात जोडले. परंतु माऊलींना माहिती होतं यांचा स्वभाव. माऊलीने सांगितलं, हो भट्ट, एवढ्या लांब तुम्ही का आला? तो काय तुम्हाला इथपर्यंत माझ्यापर्यंत येण्याची काय गरज वाटली तुम्हाला? काय इथपर्यंत आलात? आता आळंदीचं कोर्ट, आळंदीचं न्यायालय हे बंद झालं आता. मग आता तुम्हाला उच्च हायकोर्टामध्ये जावं लागेल. त्यावेळी तुमची समस्येचं समाधान होईल. उच्च कोर्टामध्ये जावं लागेल. कुठं जाऊ मी? ही आग शांत करण्याकरता जाऊ कुठं? माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं, तुम्ही तुकोबारायांकडेच. ती तुमच्या शरीराची जी लाही झाली आहे ना, ही आग शांत होईल. अरे लाज वाटली भट्टांना. अरे आपण नको ती पीडा दिली, त्यांना त्रास दिला, त्यांना मारलं. त्यांना आपण कुठल्या तोंडाने जावं? आपण एक म्हणतो की माणसाला माणसाकडे येण्याकरता नाक पाहिजे. नाक सगळ्यांना असतं, परंतु ही एक संबोधली एक उपाधी आहे. कुठल्या तोंडाने जावं, काय म्हणावं त्यांच्या समोर जाऊन? आपल्या स्वतःचं केलेलं चांगलं वाईट कर्म आपल्याला एक दिवस लाजवतं. लाज वाटली आपण केलेले, आपण जे वागलोय संतासोबत. आपले काही शिष्य पाठवले, जा तुकोबारायांकडे जा आणि माझी झालेली अवस्था सांगा. शिष्यमंडळ त्या ठिकाणी गेले. कोण? शिष्यमंडळ त्या ठिकाणी गेले आणि सांगितलं, लाही झाली हो आमच्या गुरुजींची. संपूर्ण शरीर तप्त झालं.
संपूर्ण हकीकत सांगितली. काहीतरी करा, त्यांच्या अंगाचा दाह शांत झाला पाहिजे. परंतु तुकोबारायांनी त्या ठिकाणी काय केलं? एक कागद घेतला, एक पेन घेतला, त्याच्यावरती एक प्रमाण लिहिलं की चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. या ठिकाणी माणसाचं अंतकरण चित्त मन जर शुद्ध असेल ना तर सर्व प्राणी मात्र एकत्र येऊन नांदतील, कोणी काही करणार नाही. एवढं प्रमाण फक्त त्या ठिकाणी अभंग लिहून दिला. सांगितलं जा ही वासना करता द्या. त्या ठिकाणी गेले शिष्यमंडळ, भट्टांच्या हातामध्ये तो कागद दिला, ते प्रमाण वाचलं. रे चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया वाचलं. आणि वाचताक्षणी त्या ठिकाणी संपूर्ण शरीराची जी आग चाललेली होती, लाही लाही झालेली होती, ती आग त्या ठिकाणी काय झाली? थांबली. तातांनो, मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की एवढं सामर्थ्य कशामध्ये होतं? संतांमध्ये तर आहे सामर्थ्य, परंतु संत महात्म्यांनी तुमच्या आमच्यासाठी जे वाङ्मय तयार करून ठेवलं, त्या वाङ्मयामध्ये काय होती? एवढी ताकद होती. त्या वाङ्मयाच्या एका प्रमाणाने त्यांच्या संपूर्ण शरीराची जी आग आहे, ती आग त्या ठिकाणी काय झाली? शांत झाली. दादांनो, एवढे संत महात्मे जे आहेत ते श्रेष्ठ आहेत. ते संत महात्मे तत्त्वज्ञानापर्यंत भगवंताला भेटण्याचं जे काही ज्ञान आहे ते संत महात्म्याद्वारे आपल्याला काय होतं? प्राप्त होतं. भगवतीपर्यंत जरी जायचं असेल तरीसुद्धा संत महात्म्यांची सेवा केल्यानंतर या भगवती मातेजवळ जीवनामध्ये आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. भगवती म्हणजे शक्ती आहे. जी भगवती म्हणजे आजची काय आहे? स्त्री शक्ती आहे. परंतु या भगवती मातेला सुद्धा एक शाप मिळाला होता. काय काय म्हणतील कुठली? आज जीवनामध्ये कलियुगामध्ये आपण बघतो प्रत्येक स्त्री जी आहे ही भगवती स्वरूप येतात. आपण जी प्रत्येक मुलगी बघतो, प्रत्येक स्त्री बघतो, ही कशी आहे? भगवती स्वरूप आहे. म्हणजे ही स्त्री जी आहे ही स्त्रीच्या मनामध्ये कुठलीही गोष्ट राहू शकत नाही. कधीही सांगितलं, कधी असा प्रसंग आला होता की ज्यावेळी महाभारताचं युद्ध चालू होतं, की तुंबळ असणारं युद्ध महाभारताचं चालू आहे. या महाभारताच्या युद्धामध्ये ज्यावेळी अर्जुनाने कर्णाला बाण मारला आणि अर्जुनाच्या बाणाने घायल होऊन कर्ण हा गतप्राण झाला, मृत्यू प्राप्त झाला. कुणाला? कर्णाला. कर्णाने देह ठेवल्यानंतर कुंती माता त्या ठिकाणी धावत पळत आल्या. त्या कर्णाचं डोकं आपल्या मांडीवरती घेतलं आणि रडू लागल्या. जोराजोरात कुंती माता रडत होत्या. धर्माने पाहिलं, 5 पांडवांनी पाहिलं. अरे आश्चर्य वाटलं. कर्ण हा विरुद्ध बाजूला उभा आहे. कर्ण हा कौरवाकडून होता. कर्ण हा आपला शत्रू आहे आणि आपला शत्रू मेला म्हणून आपल्या आईला तर आनंद व्हायला पाहिजे. इथं याच्या उलट दिसतंय. आपला शत्रू मेला म्हणून आपली आई रडते. त्या शत्रूचं डोकं मांडीवरती घेऊन आपली आई रडते. धर्मराज म्हणजे युधिष्ठिर पांडवापैकी सर्वात ज्येष्ठ असणारे धर्मराज कुंती मातेजवळ गेले. विचारलं, आई माते का रडताय तुम्ही? रडण्याचं कारण सांगा. आनंद व्हायला पाहिजे होता तुम्हाला, कारण की शत्रू गेलाय आपला. अरे आपला शत्रू मेला म्हणजे रडावं तुम्ही, ते हसावं तुम्ही, आनंद व्हावा तुम्हाला. रडताय तुम्ही का? असं घडतं. त्यावेळी तर अजून त्या ठिकाणी कुंती माता जोराजोरात रडू लागल्या. धर्माला सांगितलं, धर्मा अरे शत्रू तुम्ही बोलताय लेकरांनो, परंतु हा कर्ण तुमचा शत्रू नव्हता रे. हा कर्ण हा तुमचा शत्रू कधी नव्हता. हा कर्ण तर तुमचा मोठा भाऊ आहे. खरे पांडव किती होते? 5 पांडव होते. 5 पांडव युधिष्ठिर म्हणजे धर्मराजा, नकुल, सहदेव, अर्जुन, भीमदादा, हे 5 पांडव आपल्याला माहिती आहेत. परंतु खरा मोठं असणारा कर्ण म्हणजे हा सर्वप्रथम पहिला पांडव हा कोण आहे? कर्ण आहे दादांनो. मग कर्णाचा जन्म कधी झाला? हा आणि ज्यावेळेस ही गोष्ट धर्मराजाला कळाली की खरंच हा आमचा मोठा बंधू आहे, नाही विश्वास बसत, नाही मान्य करत, कुंती मातेने सांगितलं, बाळा सांगून जाईल मी तुला. या ठिकाणी मला दुर्वास ऋषींचा शब्द होता, वरदान होतं मला. ज्यावेळी माझ्या वडिलांच्या महलामध्ये ऋषी दुर्वासा त्या ठिकाणी आले होते, मी त्यांची पूजा अर्चना केली, त्यांची सेवा केली. जोपर्यंत होते ते आश्रमामध्ये, जाताना त्यांनी मला आशीर्वाद दिला, माझ्या डोक्यावरती हात ठेवला, सांगितलं, हे कुंती, जीवनामध्ये कधीही तुझ्या असा प्रसंग येईल, तू ज्या देवतेचं स्मरण करशील ना ती देवता तुझ्या समोर प्रगट होईल.
त्या देवतेपासून तुला पुत्रप्राप्ती होईल, त्या देवतेच्या तेजापासून पुत्रप्राप्ती होईल असं वरदान धर्म मला मिळालं होतं. पण ज्यावेळी ऋषी दुर्वासा निघून गेले, अजून माझं लग्न झालं नाही, ऋषींचे शब्द खरे आहेत का, त्यांचं वचन सत्य असेल का, खरं बोलले असतील का, खरंच या मंत्रामध्ये एवढी सिद्धी असेल का, जे मंत्र मला दिले एवढी सिद्धी असेल का, याचा अनुभव घ्यायला पाहिजे. म्हणून सकाळी स्नानसंध्या झाली आणि ती असणारी कुमारिक असणाऱ्या कुंती माता त्या ठिकाणी त्यांनी सूर्यदेवतेचं आव्हान केलं. सूर्यदेवतेचा मंत्र म्हटला की आदिदेव नमस्तुभ्यं प्रसिद्ध मम भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते नमन केलं आणि आवाहन केल्यानंतर भगवान सूर्यदेव त्या ठिकाणी समोर उभे राहिले. सूर्यदेवाला समोर पाहिलं, गडबडल्या घाबरल्या सूर्यदेव, भगवंत तुम्ही आलात, परंतु काही नको तुमच्याकडून मला, तुम्ही पाठीमागे जा. सूर्यदेवाने सांगितलं जाता येणार नाही मला, मी या ठिकाणी आलो, या मंत्रामध्ये ही सिद्धी आहे, आलो मी रिक्त हाताने जाऊ शकत नाही, मग मला हे पुत्ररत्न देऊन जावं लागेल. त्या ठिकाणी त्यांनी त्या पुत्राची उत्पत्ती केली. जे कवच कुंडलधारी होतं तो होता कोण, कर्ण. त्या बाळाला त्या ठिकाणी उत्पत्ती केली आणि ती असणारं बाळ कुंती मातेच्या ओटीमध्ये टाकलं. कुंती मातेने त्या बाळाला जवळ घेतलं. आईचं अंतकरण होतं, परंतु मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, मी कुमारी माता झाले, अजून माझं लग्न झालं नाही, जर ही गोष्ट जर लोकांना कळाली तर माझा विवाह होणार नाही, कुमारी माता म्हणून लोक अपशब्द मला बोलतील, काय करावं या बाळाचं कुणालाही सांगितलं नाही. आपल्या आईला सुद्धा या गोष्टीचं ज्ञान दिलं नाही, माहिती दिली नाही, कुणालाही न माहिती. आपल्या दासी धात्रीला त्या ठिकाणी सोबत घेतलं, एका लाकडाच्या पेटीमध्ये त्या कवच कुंडलधारी बाळाला ठेवलं. त्या ठिकाणी ती पेटी बंद केली, ती पेटी नदीमध्ये पाण्यामध्ये प्रवाहित केली. हे कोण सांगतंय, कुंती माता सांगतात, युधिष्ठिराला प्रवाहित केली. मग पुढं तो कर्ण माझ्या समोर आला. कधी आला, ज्यावेळी तुम्ही सर्वजण द्रोणाचार्याकडून शिक्षण घेत होतात. पुढे बाळ कुठे गेलं मला काही ज्ञान नव्हतं, माहिती नव्हतं मला. द्रोणाचार्याकडून विद्या घेत असताना पहिल्यांदा मी कर्णाला पाहिलं. विद्या ग्रहण करण्याकरता कर्णही त्या ठिकाणी आला होता, परंतु कर्ण हा माझा पुत्र आहे मला त्या दिवशी कळालं. कशावरून कळालं हेही सांगल, कारण की ज्या बाळाला मी प्रथम जन्म दिला होता, कुमारिका असताना जन्म दिला होता, ते बाळ कसं होतं, त्याच्या कानामध्ये कवच कुंडल होते. या कर्णाच्या कानामध्ये कवच कुंडल पाहिले, मला विश्वास पटला, खात्री पटली, ही कर्ण माझं काय आहे, त्या ठिकाणी पुत्र आहे आणि या ठिकाणी कर्ण माझा पुत्र आहे. म्हणून कर्ण हा तुमचा मोठा बंधू होता, म्हणून या ठिकाणी रडते मी, शोक होतोय, दुःख होतंय मला की कर्ण तुमचा मोठा भाऊ होता. त्या दिवशी युधिष्ठिरा धर्मराजाने संपूर्ण स्त्री जातीला, संपूर्ण स्त्री शक्तीला शाप दिला. ही कुठलीही स्त्री असो, तिच्या मनामध्ये, तिच्या पोटामध्ये कुठलीही गोष्ट राहणार नाही, कुणाला का होईना ती गोष्ट ती असणारी स्त्री सांगणार. तो शाप आजपर्यंत आपण सर्वजण भोगतोय, की आपण म्हणतो की तुला म्हणून सांगते. याच्यामध्ये आत्ताच्या स्त्रियांचा दोष नाही, या ठिकाणी ही असणारी पूर्वकथा आहे. श्रेष्ठ असणाऱ्या ज्ञानापर्यंत पोहोचायचं असेल तर भगवंताशिवाय आपण पोहोचू शकत नाही. या ठिकाणी कार्यक्रमाची नियोजित असणारी वेळ आपली संपलेली आहे. तर बोलण्याच्या ओघामध्ये जर काही चुकीचे शब्द गेले असतील तर बुद्धीचे दोष म्हणून या ठिकाणी सोडून द्या. जे काही चांगलं असेल ते संत महात्म्यांचे शब्द म्हणून या ठिकाणी आत्मसात करा.